तर वळूया पुढील बातमीकडे। विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा हा तापला। धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण नको म्हणत आदिवासी आमदार आक्रमक झाले, तर त्यांनी थेट मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारलेल्या आहेत। नेमकं मंत्रालयात आज काय घडलं, त्याबरोबरच आदिवासी आणि धनगर आरक्षण कुणाचं गणित बिघडवणार आहे, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। आमदारांच्या उड्या, सरकार जाळ्यात। आदिवासी आमदारांच्या मंत्रालयात उड्या। धनगरांच्या एसटी आरक्षणाला आदिवासींचा विरोध। आपल्या हक्कांसाठी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारणारे हे कोणी सामान्य नागरिक नाहीत, तर जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन करणारे हे आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ। आदिवासी आमदार हिरामण खोसकर, किरण लहामटे, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा। धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नये, पेसा कायद्यानुसार आदिवासींची भरती करावी, या भूमिकेसाठी आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केले। त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। पुन्हा पहा, चक्क आमदारच जेव्हा मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारतात, तेव्हा मंत्रालयात कसा गोंधळ उडतो। आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही। त्यामुळे आमदारांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या। त्यावेळी नरहरी झिरवाळांचा रक्तदाब वाढला आणि त्यांच्या मानेलाही दुखापत झाली। या घटनेमुळे मात्र राजकारण तापलंय। 17 संवर्ग पदाची प्यासातली भरती आहे, तर ही सरकारकडनं केली जाणार आहे। सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना रुजू केलं जाणार आहे। याचा निर्णय सायंकाळी 6च्या दरम्यान होणार आहे। आणि सरकारकडनं हे पण ॲश्युअर केलं का जी मुलं समजा आता कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतली झाली, उद्या कोर्टाचा निकाल काय लागेल तो लागेल, परंतु हे मुलं नोकरीवरून काढली जाणार नाही। यांना भविष्याच्या काळामध्ये अधिसंख्य पदावरती काही पदं निर्माण करायची वेळ आली तरी सरकार करेन। आमदारांना 3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून वेळ मिळत नसेल, तर हे राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत? खरं म्हणजे लायकी हा शब्द फार कमी असं म्हणतो मी, बोचक वापरलेला आहे। यापेक्षा अधिक बोचरे शब्द वापरता येतील एवढी यांची पातळी घसरलेली आहे। धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला, तर मंत्री गिरीश महाजनांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। सरकारनं आश्वासन दिलं असलं तरी राज्यातील धनगर आणि आदिवासींची लोकसंख्या किती आहे तेही पाहूया। राज्यात 7 ते 9% धनगर समाजाची लोकसंख्या। NTC मधून धनगर समाजाला 3.5% आरक्षण, 9.5% आदिवासींची लोकसंख्या। आदिवासींसाठी 7% आरक्षणाची तरतूद। आदिवासी आणि धनगर आरक्षणाचा वाद पेटला असताना हा मुद्दा विधानसभेला किती प्रभावी ठरणार तेही पाहूया। धनगर समाजाचा 30 ते 35 मतदारसंघात प्रभाव, 25 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव, 85 मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव। धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजानं आरपारचा नारा दिलाय, तर धनगर समाजानंही रान पेटवलंय। त्यामुळे सरकारसाठी इकडे आड तर तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे।